इच्छा कुठं रायरेश्वराच्या त्या जंगलाच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर विठ्ठल 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 ठरवलं. वयाच्या 14व्या वर्षी ठरवलं आणि 3 एप्रिल 1680 ला ज्यावेळी देह ठेवला त्यावेळी आपल्या ध्येयाची परिपूर्ती केली. किती वर्षात? अवघ्या 36 वर्षात. काय मिळवलं? काय मिळवलं? जन्म दुसऱ्याच्या किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, जो आदिलशहाच्या ताब्यात होता. ऐका, एकही किल्ला स्वतःच म्हणायचं 1 इंच जमिनीचा तुकडा नव्हता, पण मरोपर्यंत 300 पेक्षा जास्त किल्ले जिंकून घेतले होते. कशासाठी? माझं हित कशात आहे? आपुल्या हिता जो असे जागता. हा व्यक्ती म्हणजे छत्रपती किती काळ झोपत असतील विचार करा. अहो रात्र, जसं तुकोबाराय वर्णन करतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. मग जसं ध्येय ठरलं तसं आम्ही जीवनात काय करायचं ठरवलंय. आम्ही छत्रपतींचं नाव दिलं हो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण आम्ही त्यांच्याकडून घेतलं काय? घेतलं काय? आम्ही घ्यायला पाहिजे. एक जरी गुण घेतला, भागवतात नाथ महाराज वर्णन करतात, जो जो घेतला जायाचा गुण त्याशी मी गुरु केले जाण, गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरुची दिसे. या जगात जर आम्ही मार्ग शोधायला गेलो ना तर मार्ग सापडतात, पण आमचं ठरलंच नाही कुठं जायचं. एसटीत बसता की नाही? एसटीत बनेवाडीत एसटी आल्यानंतर एसटीत बसता, कंडक्टर काय विचारतो? कुठं जायचं? त्यावेळी ठिकाणाचं नाव सांगता, त्यावेळी म्हणता का मला कुठं जायचं माहित नाही, एवढं तिकीट द्या म्हणता? म्हणत नाही. कंडक्टर पुन्हा पुन्हा विचारेल, अरे बाबा कुठं जायचंय सांग ना, मी तिथलं तिकीट देतो. आमचं ठरलंच नाही. आम्ही आयुष्यात येऊन काय करायचं ठरवलंय बघा. आमचं ठरलंय काय सांगा? छत्रपतींचं वयाच्या 14व्या वर्षी ठरलं हे राज्य या जुलमी जे यौवन होते यांच्यातून सोडवून घ्यायचं आणि माझी प्रजा, माझा सह्याद्री जो 700 वर्ष रडतोय त्याला स्वतंत्र करायचं, त्याला हसताना बघायचं माझ्या सह्याद्रीला. ध्येय ठरलं आणि वयाच्या 50व्या वर्षीपर्यंत ते ध्येय पूर्ण केलं. तसं आमच्या जीवनात काही ना काही ध्येय ठरलं पाहिजे. स्वामी विवेकानंद विचारायचे, चांगली व्यक्ती आली की विचारायचे, मला देव दाखवाल काय? काय ध्येय होतं? मला देव दाखवाल काय? तू साधू म्हणायचा, अरे माझं ते सामर्थ्य नाही. चला म्हणे, मग तुम्ही कसले साधू? पण ज्यावेळी रामकृष्ण परमहंस भेटले आणि विचारलं मला देव दाखवाल काय? अरे लगेच दाखवतो म्हणले. एवढंच काय? देवाला तुझ्याशी बोलायला लावतो. म्हणून रामकृष्ण परमहंसाचे परम शिष्य झाले स्वामी विवेकानंद. जीवनात आमच्या ध्येय ठरलं पाहिजे हो. आम्ही दिशाहीन जर जगायला लागलो ना, आम्ही दिशाहीन जगतो आहोत. आज सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा, मला जीवनात काय साध्य करायचंय? आमचा जीवनाचा जगण्याचा उद्देश काय आहे? तुम्ही जरूर शेती करा, जरूर पिकवा, पण जोपर्यंत तुमचं ध्येय मोठं नसतं, ध्येय विशाल नसतं, तोपर्यंत तुम्ही मोठं होऊ शकत नाही. आमचं ध्येय एवढं हो. लहान 5वीला मुलगा असला तर त्याचं ध्येय फक्त स्कॉलरशिप पास होणारी. कुणी पास होतं स्कॉलरशिप, कुणी शिकतं, पण त्याचं ध्येय ठरलं पाहिजे, मला राज्यात पहिला नंबर आला पाहिजे, 300 पैकी 300 मार्क्स पडले पाहिजेत. ध्येय ठरलं पाहिजे. ठरलं तर पाडू शकतो, पण एकदा ध्येय ठरलं तर त्या 300 मार्कासाठी जेवढे कष्ट करायला पाहिजेत तेवढं आम्ही कष्ट करायची आमची तयारी पाहिजे. आम्ही ध्येय ठरवतो, आम्ही सगळं ठरवतो, मला असं पाहिजे, तसं पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मला 70 लाखाची BMW पाहिजे. अरे पण 70 लाख रुपये अगोदर मिळव ना. नुसतं स्वप्नातच स्टेटस BMWचा ठेवायचा हो. आम्ही कसं जगलो पाहिजे सांगू का? आम्ही दुसऱ्याचं स्टेटस ठेवून जगतो. आमचं ध्येय जर मोठं असेल आणि आम्ही ते जर प्राप्त केलं, लोकांना वाटलं पाहिजे त्याचं स्टेटस ठेवावं. इतकं आम्ही मोठं व्हायला पाहिजे. किती मोठं व्हायला पाहिजे? लोकांना वाटलं पाहिजे अरे नाही त्याचं स्टेटस ठेवावं, जेणेकरून मला काहीतरी आदर्श समोर मिळेल. मग आमचं हित आम्ही कशात आहे हे अजून ओळखलं नाही. आमचं काय ध्येय ठरलं? शेतीवाडी तर करायचीच आहे,
नोकरी तर करायचीच आहे, पण हे करता करता मला माझ्या जीवनात येऊन